नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इंटरनॅशनल रिलेशन हा जो BA सेकंड इयरचा पेपर आहे त्या पेपरचं जे शेवटचं प्रकरण आहे संयुक्त राष्ट्रसंघ यावर काही MCQ पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत आणि ती तारीखही आलेली आहे। आता आपण परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपला पहिला प्रश्न आहे, ही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे पहा, संयुक्त राष्ट्रांची प्रथम बैठक लंडनला कोणत्या वर्षी झाली? आणि विद्यार्थी मित्र हो, याचं उत्तर आहे 1946 ला ही बैठक लंडन येथे झालेली आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा समितीचा व नकाराधिकार असलेल्या कोणत्या राष्ट्राच्या प्रवेशाच्या संदर्भात व्हेटो वापरला गेला होता? आणि याचं उत्तर आहे चीन। चीन संदर्भात हा वापरला गेला होता। पर्यायामध्ये फ्रान्स, रशिया, अमेरिका हे दिलेलं आहे, पण याचं उत्तर आहे पर्याय बी, पर्याय ड, चीन। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे, हेग। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वात मोठा घटक म्हणून कोणाला ओळखले जाते? आपण संयुक्त राष्ट्र संघाची 6 अंग अभ्यासलेली आहेत, त्यामधला सर्वात मोठा घटक कोणाला ओळखले जाते असा प्रश्न आहे। मोठा घटक म्हणून आमसभेला ओळखले जाते, कारण आमसभेमध्ये संयुक्त राष्ट्र संघाची जी 193 सदस्य राष्ट्र आहेत ती सगळीच प्रतिनिधी म्हणून उपस्थित असतात, म्हणून मोठा घटक म्हणून आमसभा ओळखली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, आमसभेचे अधिवेशन वर्षातून किती वेळेस भरत असते? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ, एका वेळेस हे आमसभेचं अधिवेशन वर्षातून भरत असते, एक वेळेस हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेची प्रथम बैठक केव्हा झाली? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आपण पाहत आहोत बी आहे, 10 फेब्रुवारी 1946 ला आमसभेची प्रथम बैठक झालेली आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक आहे 7, युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1946 मध्ये युनेस्कोची स्थापना झालेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, लक्ष द्या, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती आहे? आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्यांची संख्या 10 आहे, 10। भारत आता सुरक्षा समितीचा अस्थायी सदस्य आहे सध्या। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 9, संयुक्त राष्ट्र निर्मिती प्रक्रियेतील ऑक्टोबर 1944 चे संमेलन कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे ओक्स या नावाने ओळखले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रसंघानंतर किती वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघ ही संघटना अस्तित्वात आली? आणि विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की 1920 मध्ये राष्ट्रसंघाची निर्मिती झाली होती, 10 जानेवारी 1920 ला। 24 ऑक्टोबर 1945 ला आता संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, म्हणजे तब्बल 26 वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघ या संघटनेची निर्मिती झालेली आहे। मध्ये वर्षाच्या तहामुळं अपमानकारक गाठी राहिल्या गेल्या, दुसरं महायुद्ध जगाने अनुभवलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, संयुक्त राष्ट्रसंघाची नेम, स्वरूप, उद्देशाची संहिता यास काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, यास चार्टर असे म्हटले जाते। संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमावलीला नेम, स्वरूप, उद्देशिका ह्याला चार्टर संबोधले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, आक्रमक राष्ट्राच्या विरोधात सैनिकी कारवाई करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या घटकात तशा स्वरूपाचा ठराव संमत होणे आवश्यक आहे? आणि विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे सुरक्षा परिषद किंवा सुरक्षा समिती या घटकामध्ये अशा पद्धतीचा ठराव सहमत होणे आवश्यक आहे।
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. सैनिकी कारवाई करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सैन्य पाठविते. विनंतीवरून कोणत्याही देशाची म्हणजे विनंतीवरून कोणत्याही देशाचं सैन्य ते पाठवतं. त्याच्याकडे काही स्वतःचं सैन्य नाही, कारण संयुक्त राष्ट्रसंघ ही अनेक गाठोड्यांना एकत्र केलेलं एक गाठोडं आहे, म्हणजे अनेक राष्ट्रांचं मिळून गाठोडं आहे. त्यामुळं सुरक्षा परिषदेची मक्तेदारी त्यावर निर्माण झालेली आहे असं आपण सातत्याने म्हणत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत भाषा नाही? नकारात्मक प्रश्न आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत भाषा 5 आहेत हे आपण लक्षात घेतल्यावर त्यामध्ये फ्रेंच आहे, इंग्लिश आहे, रशियन आहे, स्पेनिश आहे आणि चीन आहे. तर याची भाषा कोणती नाही? तर याची भाषा हिंदी नाही आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, हिंदी. हिंदी ही संयुक्त राष्ट्रसंघाची कामकाजाची अधिकृत भाषा नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. संयुक्त राष्ट्राचे सभासद होण्यासाठी किती सभासदांची मान्यता आवश्यक आहे? हा प्रश्न थोडा गुगली स्वरूपाचा आहे. किती सदस्यांची मान्यता आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. जसं की आपल्याला 192 सदस्यांपैकी किती सदस्यांची मान्यता घ्यावी लागेल असा प्रश्न पडेल, म्हणून पण यासाठी याचं उत्तर आहे सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य. 2/3 आमसभा किंवा 1/3 असं काहीच नाही. तर सुरक्षा परिषदेचे जे कायम सदस्य आहेत जे 5 राष्ट्र यांच्या मनावरच आहे ते. ह्यांची मान्यता असेल तर सदस्य करून घेता येऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राष्ट्रात संयुक्त राष्ट्रातून काढून टाकण्यात आले? आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे फॉर्मोसा. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. आमसभेत संयुक्त राष्ट्राच्या सभासदांना किती मताचा अधिकार आहे? आमसभेमध्ये एका मताचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्राच्या सभासदांना प्रत्येकाला 1 मत देण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. संयुक्त राष्ट्रसंघाच्या घटनेत एकूण किती कलमे आहेत? आणि विद्यार्थी मित्र हो या प्रश्नाचं उत्तर आहे 111 कलम आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सुरक्षा परिषदेत एकूण किती सदस्य असतात? आणि सुरक्षा परिषदेमध्ये एकूण कायम सदस्य 5 आणि अस्थायी सदस्य 10 अशी एकूण 15 सदस्य असतात. तर याचं उत्तर आहे 15 सदस्य असतात. 15 सदस्य ड पर्यायामध्ये आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. शेवटचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. वॉशिंग्टन येथे नाही, जेनेवा येथे नाही. हेगला तर आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. यावर आपण प्रश्न घेतलेला आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आपण आज 20 प्रश्न महत्त्वाचे पाहिलेली आहेत. या चॅनलवर तुम्ही नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अधिकाधिक विद्यार्थ्याला हे चॅनल शेअर करायचं आहे. यापूर्वीचा संयुक्त राष्ट्रसंघावरचा व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा असेल तर वर आय बटनवर क्लिक करा आणि तो पाहू शकता. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.